बारामतीत शरद पवार एआय सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आल्याचं बघायला मिळालं। प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या कार्यक्रमात पवार काका पुतण्यात चर्चा सुद्धा झाली आणि त्यानंतर अजित पवार स्नेहभोजनासाठी गोविंद बागेत आल्याचं दिसलं। महापालिकेच्या धामधुमीत बारामतीत पवार कुटुंब एकत्र। एआय सेंटरच्या कार्यक्रमात गौतम अदानींची उपस्थिती। पवार काका पुतण्यांचा संवाद, गोविंद बागेत स्नेहभोजन। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये पवार युतीचा मार्ग मोकळा। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी पवार युती होणार का याची चर्चा सुरू आहे। याच धामधुमीत बारामतीत शरद पवार एआय सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसलं। उद्योगपती गौतम अदानी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। बारामती विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते। ज्या सेंटरचं उद्घाटन झालं ते अदानी समूहाच्या निधीतून उभारण्यात आलंय। शरद पवार आणि अदानी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत। कार्यक्रमात पवार कुटुंबियांनी गौतम अदानींचं कौतुक केलं, तर अदानींनी शरद पवार हे आपले मेंटॉर असल्याचं सांगितलं। गौतम भाई, प्रीति भाभी, आप दोनों का बारामती में फिर एक बार मैं तहे दिल से स्वागत करती हूँ। आपका और इस परिवार का मेरे ख्याल से 30 सालों का प्यार का रिश्ता रहा है। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीति भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। 1988 साली शून्यातनं हे सुरुवात झाली गौतम भाईची। 88 ला सुरुवात झाली। मित्रांनो, आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगातल्या 20 देशामध्ये अडाणी ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या इंडस्ट्रीचं काम करतो। 20 देशात आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास 3 लाख लोकांना रोजगार देतो। 3 लाख। आणि मला ते सांगत होते, अजित, उद्याच्या 5 वर्षामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जाईल। And what I have learned from him has no parallel. But beyond knowledge, it is his wisdom, his affection, and his deep empathy that leaves the strongest imprint. That is why, for me, he has always been a mentor in the truest sense. निवडणुकांपूर्वीच्या अदानी पवार भेटीवरून राजकारणही रंगलंय। आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला तर अजित पवार सुद्धा उपस्थित असतील, तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे। आता खरं खोटं ते सांगतील। बारामती येथे अनेक संस्था अशा आहेत की ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आहेत। त्यातला एक संस्थेला ते भेट देत आहेत, त्याला राजकीय चष्म्याने की बघण्याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं। इथं पण अडाणीच्या संदर्भात जो देश लुटायला ते निघालेले आहेत त्याचा आम्ही विरोध करत होतो, करत आहोत आणि करत राहू। दोन्ही गोष्ट महत्वाच्या आहेत की अदानीच्या गाडीमध्ये शरद पवार आणि अजित पवार जाणार आहेत, एकत्रित कार्यक्रम घेणार आहेत। कदाचित उबाटाला निमंत्रण दिलं नसता तिथे मागच्या सीटवर तेही बसलेले आपल्याला दिसले असते। म्हणून जे काही टीका टिप्पणी करतात ना, त्यांनी हे चित्र एकदा पाहावं आणि याची फ्रेम करून घरात ठेवावी। एआय सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार हे सगळे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात यावेळी संवाद झाल्याचंही पाहायला मिळालं।
कार्यक्रमानंतर गोविंद बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनालाही अजित पवार उपस्थित होते. जवळपास 2 वर्षांनंतर अजित पवारांची गोविंद बाग येथील उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. पुणे पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा सुरू असताना पवार कुटुंबाच्या या जवळकीचे राजकीय अर्थ लावण्यात येत आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चेत तिढा निर्माण झाल्यानंतर अजित पवार वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या आणि संवादाच्या निमित्तानं पुणे पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.